नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे। खानदेशमधील जळगाव जिल्ह्याचे दोन तरुण आपल्या मातृभूमीत उच्च शिक्षण घेत पुण्यामध्ये खासगी जॉबसाठी येतात आणि जॉब करत असताना त्यांना एक व्यावसायिक भन्नाट संकल्पना सुचते। ती संकल्पना अशी की आपल्या मातीतील कलागुणांना व्यावसायिक स्वरूप कसं देता येईल। खानदेशातील केळी चिप्स प्रसिद्ध असल्यामुळे त्याला व्यावसायिक स्वरूप देण्याचं सौरभ आणि जयेश या इंजिनिअरिंग करणाऱ्या तरुणांनी दिलं आणि पुण्यामध्ये आपला जळगाववाला हा ब्रँड सुरू केला आणि या ब्रँडच्या माध्यमातून पुणे शहरासह संबंध महाराष्ट्रात ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने हे केळी चिप्स विकू लागले आणि या ब्रँडचं महत्त्व एवढं वाढलं की आज हा व्यवसाय पूर्ण ट्रेडवर आहे। हे इंजिनिअरिंग केलेले जे दोन युवक आहेत सौरभ आणि जयेश, हा व्यवसाय कसं करतात आणि ते या व्यवसायाकडे कसं पाहतात आज आपण पाहणार आहोत। चला तर मग ही जी आपला जळगाववाला आहे हे ब्रँड आपण आता पाहणार आहोत। आणि हो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ युवकांसाठी प्रेरणादायी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। जयेश आणि सौरभ, तुम्हा दोघांचंही शोध वार्ता परिवारात स्वागत आहे। महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा। नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पाटील। माझं बी मेकॅनिकल झालंय व मी जळगाव जिल्ह्यातील राजमाने गावाचा आहे व तसंच आता पुढचा परिचय तुम्हाला माझा मित्र देणार। नमस्कार मित्रांनो, मी जयेश पाटील। तसंच मी SSPS कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं आहे। बी मेकॅनिकल झालेलं आहे माझं। सौरभ, आता आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर सौरभशी चर्चा करण्या अगोदर व्यवसाय कसा केला त्यांनी, त्यांची प्रेरणा काय, सुरुवातीला तुला एक प्रश्न विचारणार आहे। हो, की तुम्ही दोघं अगदी 25शीतले आहात। 25 वर्ष वयामध्ये काही मुलं कॉलेजमध्ये जेव्हाची मुंबई म्हणा, जेव्हाची मौज म्हणा, त्याला वेगवेगळे स्वरूप आहेत। हे करण्यापेक्षा तुम्ही खासगी जॉब करत करत आपण जळगावच्या गुणांना किंवा त्यांच्या कलागुणांना आपण व्यावसायिक स्वरूप द्यावं, हे कसं सुचलं किंवा आपला जळगाववाला हा ब्रँड कसा तयार केला त्याबद्दल काय सांगशील? सर, आमचं पहिल्यापासून आम्ही आसपास 4 वर्ष अगोदरपासून आम्ही विचार करत होतो की काहीतरी आपण असा एक ब्रँड स्थापन करूया आपल्या महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या भूमीवर की त्याला आपल्या जळगाव विषयी ओळखलं गेलं पाहिजे। कारण आम्हाला पहिल्यापासून जळगाव विषयी खूप आपुलकी होती, कारण की आपण तिथं जन्म घेतला खानदेशच्या जळगावमध्ये, तर आम्हाला आपुलकी असल्यामुळे आम्ही काहीतरी करावं वेगळं, तर युनिक काय करावं। तर तेव्हा आम्हाला रिसर्च करत असताना असं कळलं की आपल्या जळगावचा केळी हे आपल्यावाल्या पूर्ण नॅशनल लेवलला खूप चांगले फेमस आहे। बरोबर आहे। ओके, तर आपण त्याला अजून चांगलं स्वरूप कसं देऊ शकतो, तर आम्ही एक ब्रँडेड पॅकेजिंगमध्ये त्याला पॅक करून ऑल ओव्हर महाराष्ट्रात किंवा इंडियात पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून लोकांना कळेल की आपली जळगावची केळी किंवा त्याचे चिप्स कुठल्या लेवलला आहे, आम्ही कशी क्वालिटी देतोय, काय देतोय। बरोबर, त्याच्यामुळे आम्ही हा स्टार्टअप आमचा सुरू केलाय सर, आपला जळगाववाला एंटरप्राइजेस। प्रेक्षकांना काय होतं की जेव्हा खानदेश किंवा जळगाव हे नाव आपल्या तोंडावर येतं तेव्हा आपसुक जळगावचे केळी चिप्स आपल्याला आठवायला लागतात किंवा आपल्याला त्याची चव कळायला लागते आणि तीच गोष्ट या इंजिनियर तरुणांनी हेरली किंवा लक्षात आणली आणि हा ब्रँड सुरू केला। म्हणजे जळगावमध्ये काही चिप्स तयार होत नाहीत का, तर निश्चित होतात, परंतु बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या विज्ञानानुसार त्याला आपण एक कसं स्वरूप दिलं पाहिजे व्यावसायिक, हे लक्षात घेऊन त्यांनी आपला केळीवाला हा ब्रँड सुरू केलाय। मला एक सांग सौरभ, की केळी चिप्स जळगाव मधील आणि तुम्ही तयार करत असलेले केळी चिप्स यामध्ये तुम्ही दोन्ही मधला बदल काय केला नेमका? बदल मेनली असा आहे सर, आपण जळगाव जरी गेलो असणार तर जास्त करून आपल्याला प्लेन आणि मसाल्यावाले एवढे चिप्स जास्त बघायला मिळतात, बरोबर। पण आम्ही त्यानुसार आपण जळगावचे आपण कुठल्या वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये किंवा वेगळ्या फ्लेवरमध्ये देऊ शकतो का, त्यानुसार आम्ही दोघींनी रिसर्च केला व आम्ही 10 प्रकारचे युनिक केळीचे वेपर्स आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केले। जसं की आपण वेगवेगळा फ्लेवर ठेवला आहे, मसाला आणि सॉल्टी तर कॉमन झाला, पण त्यासोबत आम्ही चीज, पाणीपुरी, पुदिना, ब्लॅक पेपर, मॅगी या टाईपचे ऑर्डर आम्ही 10 प्रकारचे फ्लेवर दिले सर, जेणेकरून लोकांना आपण काय देऊ शकतो वेगळं ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला सर। आता एक काय होतं की जे आपल्या महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहेत, जे खवय्ये आहेत, जर जळगावला गेले तरच त्यांना जळगावचे केळी चिप्स खायला मिळायचे, बरोबर। आता एक गोष्ट आहे की तुम्ही तेच जळगावचे चिप्स पुण्यामध्ये, पुण्या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रात विकतात। हो सर। मग हे सर्क्युलेशन जे आहे तुम्ही काहीतरी वेगळी पद्धत अवलंबली की जसं महाराष्ट्रातील कुठल्याही कोपऱ्यातल्या एखाद्या खवय्याला केळी चिप्स खायचे तर तुम्ही त्यांचं नीड पूर्ण करता, ही प्रोसेस कशी चालते नेमकी, काहीतरी वेगळी पण काय याच्यात? बरोबर,
वेगळी म्हणजे असं सर, आपण जे 10 प्रकारचे ते प्रोडक्ट आपण इथं मॅन्युफॅक्चरिंग करतो एक ब्रँडेड पॅकेजिंग मध्ये, एकदम स्टँडअप पाऊच विथ झिप वगैरे दिली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये लूज वगैरे होण्याचे चान्सेसच नाही. आपले जे केळीचे कडकचे कडक का राहतात, कारण की आपण त्याला झिप वगैरे दिलेली आहे. तर आपण हे पोहोचत असताना आपण होम डिलिव्हरी करतो. फक्त 6 पॅकेट जरी घेतले तरी आपण महाराष्ट्रात किंवा इंडियाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपण DTDची सर्व्हिस म्हणून असते ऑनलाईनला, त्या सर्व्हिस थ्रू आपण कानाकोपऱ्यात प्रत्येक जागेवर पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय सर. म्हणजे जसंही आमची जर का कोणी वेबसाईट विजिट केली, आपला जळगावला.in त्याच्यावर गेले आणि तिथं ते आपल्याला 10 फ्लेवरमधले कुठलेही 6 फ्लेवर सिलेक्ट करून त्यांच्यापर्यंत आपण लगेच कुरिअर सेवाही पोहोचवतोय सर. अजूनपर्यंत आपले जे बनना चिप्स जळगावचे होम डिलिव्हरी वगैरे या गोष्टी अवेलेबल न होता, पण ते आपण अवेलेबल केलं सर. घरोघरी आपले होम डिलिव्हरी अवेलेबल आहे सर. आता याच्यामध्ये तू बोलत असताना आता एक गोष्टीचा उल्लेख केलास की तुम्ही या केळी चिप्स पाकिटाची पॅकिंग वेगळ्या पद्धतीची केली. याच्यात नेमकं वेगळेपण काय? वेगळेपण म्हणजे सर तुम्हाला दाखवू शकतो सर मी आता. जसं की आपला स्टँडअप पाऊच केलाय सर. स्टँडअप पाऊच म्हणजे आपण त्याला इझिली ठेवू शकतो. ओके, जेणेकरून चिप्स वगैरे पडण्याचे काही चान्सेस नाही आहेत. त्याला एक मॅट फिनिशिंग वगैरे दिलेली आहे आपण. ओके, याच्यामध्ये 160 ग्रॅम एवढं मटेरियल फक्त 60 रुपीज मध्ये. ओके, त्यासोबत आपण त्याला इथे दिलेली झीप, याच्या आतमध्ये एक झीप आहे, जेणेकरून तुम्ही असं ओपन केलं ते खाल्ले, एक लहान मुलगा आहे कोणी एवढं पूर्ण खाल्लं जात नाही सहसा. ओके, सगळ्यात महत्वाचं खाल्लं जात नाही, त्यामुळे त्यानंतर वाढून वगैरे डब्यात ठेवावं लागतं. आपल्या लक्षात पण राहत नाही सर, केव्हा केव्हा इथं ठेवलेले तिथं ठेवले, आणि ठेवून पण ते लूज होऊन जातात सर. पण आपण जे झीप दिली त्याच्याने असं आहे, तुम्ही खाल्लं त्यानंतर झीप लावून कुठेही ठेवू शकतात, घराच्या कुठेही ठेवले, नंतर खायचे आपण ओपन करून खाऊ शकतात. जेणेकरून झीपमुळे मेन ॲडव्हान्टेज असं आहे की लूज होण्याचे काही चान्सेस नाहीत सर याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा केलास. आणि तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय का? तर निश्चित खाली स्क्रीनवर आपला जळगावला यांचा नंबर दिलाय, फोन करा. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातून तुम्ही हे केळी चिप्स मागू शकता. आणि जर वेबसाईटला भेट देणार असाल तर आपला जळगावला.in भेट द्या आणि ऑर्डर करू शकता. आता एक गोष्ट आहे की ह्याचं जे प्रोडक्शन आहे की जळगावमध्ये केळीचे बाग खूप प्रमाणात आहेत खानदेशमध्ये. मग ह्याचं प्रोडक्शन कसं चालतं? म्हणजे प्रोडक्शन जळगावमध्ये, पॅकिंग पुण्यामध्ये आणि विक्री महाराष्ट्रामध्ये, हे जे त्रिसूत्री धोरण जे तुम्ही राबवलंय ह्याच्याबद्दल काय सांगशील? ओके, याच्याबद्दल सर आम्ही असं सांगू शकतो सर, आम्ही नाव कंडिशन जे केळी वगैरे आमचं प्लांटच आहे, जळगाव साईडला आपला एक प्लांट आहे, तिथं आपण आपलं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग तर करतोय. तिथं आपण तिथं पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग फक्त प्लेन मध्ये करतो आणि ते प्लेन माल आपण पूर्ण इकडे इम्पोर्ट करतोय पुण्या साईडला. मग इथं आणल्यानंतर आपण त्याला आपले काही प्रोसेस असतात, जसं की त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन करण्यासाठी जे काही सर्व प्रोसेस लागतात, की जसं की मसाला मिक्सिंग असू द्या, ड्रायिंग प्रोसेस असते आपल्याला, हे सर्व प्रोसेस वगैरे वापरून वगैरे आपण त्याला इथं क्वालिटी मेंटेन करतो. मग आपण इथं त्याला नायट्रोजन देत असतो. नायट्रोजन मध्ये काय, नायट्रोजनमुळे बाहेरची रात जात नाही म्हणून याची व्हॅलिडिटी जास्त दिवस टिकते सर. अच्छा, याची व्हॅलिडिटी पॅकिंग डेट पासून किती दिवस? 6 मंथ सर, 6 महिन्याची. अच्छा, तुझ्याकडे किती प्रकारचे केळी चिप्स बनतात? प्रकार किती त्याचे? बरोबर, जसं की सर आपले रेग्युलर मध्ये येतात सर 2 मसाला आणि सॉल्टी. त्यानंतर आपला येतो सर चीज झाला, टोमॅटो झाला, पाणीपुरी झाला, पुदिना झाला, ब्लॅक पेपर झाला, पेरी पेरी झाला सर. त्यानंतर टोमॅटो आणि मॅगी, याच्या 10 प्रकारचे फ्लेवर्स आहेत सर आपल्याजवळ. आता ही जी पॅकिंग आहेत, या पॅकिंग म्हणजे जसं आपण वजनात म्हणू, किती प्रकारचे पॅकिंग आहेत आपल्याजवळ? फक्त सर 160 ग्रॅमची पॅकिंग आहे सर आत्ताच्या कंडिशनला. आपण पहिले लॉन्च करताना 160 ग्रॅमची करली सर, कारण की अफोर्डेबल राहायला पाहिजे कस्टमरसाठी. त्यानंतर आपण पुढे जाऊन करणार आहेत सर, जसं की आपली 30 ग्रॅमची पॅकेजिंग करायची, एक मिनिमम कस्टमर पण घेऊ शकतो, एक मॅक्झिमम 250 ग्रॅम मध्ये पण पॅकेजिंग आपण करणार सर इन फ्युचरमध्ये. पण आता आपण 160 ग्रॅम मध्ये करतोय सर. तू एक पद्धत वापरली हो सर, की पुणे शहरामधला व्यक्ती सुद्धा तुझे केळी चिप्स खाऊ शकतो, स्टॉलवर तुझ्या दुकानावर येणारही खाऊ शकतो, आणि महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातूनही मागू शकतात. आता एक सांग की जी 160 ग्रॅमचं जी पॅकेज आहे, तुझ्या दुकानावर आल्यावर त्याचे रेट कसे, पुणे शहरात द्यायचे असल्यावर रेट कसे, आणि महाराष्ट्रातून कोणी ऑनलाईन मागवले त्याचे रेट कसे, त्याबद्दल काय सांगशील? बरोबर सर, कोणी जर का दुकानावर व्हिजिट केलं सर तर मिनिमम 1 पॅकेट पण घेऊ शकतो, 2 पॅकेट पण घेऊ शकतो सर. मेनली फक्त 60 रुपयात त्यांनी 1 पॅकेट घेतलं, ओके सर, बरोबर. पण जर का आपण पुण्यात घ्यायचं म्हणलं कुठे ऑनलाईन सर्व्हिस, तर आपण मिनिमम 6 पॅकेट देत असतो सर. पण 6 पॅकेट घेत असताना त्याला आपण 1 रुपया ही डिलिव्हरी चार्ज लावत नाही सर. पूर्ण पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी दिली सर आपण. कोणीही मागवले घरपोच डिलिव्हरी फ्रीमध्ये. आणि फक्त पुणे जिल्हा PCMCच्या बाहेर जर का गेलं सर ऑल ओव्हर महाराष्ट्रात, आपण फक्त 40 रुपयात महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात माल पोहोचवतो सर, फक्त 40 रुपयात. आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऑल स्पॅन इंडिया आपण फक्त 80 रुपये चार्जेस घेऊन हरियाणा, पंजाब कुठल्याही राज्यात तुम्ही माल मागवू शकतात. फक्त 40 रुपयात 6 पॅकेट येणार सर. मिनिमम 6, तुम्ही मॅक्झिमम 6च्या वरती 6, 10, 15, 20 किती पण घेतले तर आपण तसं देतो सर माल. आता तुझा पुणे जिल्ह्याचा बाहेरचा अनुभव कसा? आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यात तू पॅकेट दिलीस? बरोबर सर,
आता पुण्यात तर आपल्याला चांगलं आहेच सर आत्ताच्या कंडिशनला, पण पुण्यासोबतच आपल्याला तुम्ही बघू शकता बारामती, संगमनेर, शिर्डी, नाशिकला पण फुल रिस्पॉन्स आहे सर. इव्हन धुळे, जळगाव, बुलढाणा, नंदुरबार इकडे पण आपला चांगला आहे सर. क्या बात. इथं झालं फक्त महाराष्ट्र सर, पण आउट ऑफ महाराष्ट्र पण मध्य प्रदेश, हरियाणा, आउट पंजाब. महाराष्ट्र. येस सर, आउट ऑफ महाराष्ट्र तुम्हाला आता दाखवू शकतो. आपली कर्नाटकची काय ऑर्डर आली सर आपल्याला. आउट ऑफ महाराष्ट्र सुद्धा आपल्या अजूनपर्यंत 18 राज्यात ऑलरेडी माल गेलेला आहे सर. या खानदेशी पोरांचा तुम्हाला व्यवसाय जर आवडला असेल ना, एक लाईक नक्की करा, कारण आणि कमेंट सुद्धा करा जय खानदेश. केळी चिप्स किंवा आपला जळगावाला ह्या व्यवसायाबद्दल तू काही बरीचशी माहिती सांगितलीस, परंतु प्रत्येक व्यावसायिकाला किंवा प्रत्येक युवकाला एक प्रश्न पडत असतो, किंवा या व्यवसायाचं आर्थिक गणित कसं आहे किंवा ह्याच्यामधून मिळणारा नफा कसा आहे, त्याबद्दल काय सांगशील? बरोबर. तर सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो सर, आम्ही पहिल्यांदा सर जॉब करून जो काही पैसा वगैरे आमचा सेव्हिंग वगैरे केला होता सर, त्याच्यामध्ये आमचा पूर्ण बिझनेस आम्ही उभारला सर. बरोबर. आणि बिझनेस उभारल्यानंतर आम्ही जे काही कस्टमरला जी क्वालिटी देतो सर, पॅकेजिंग म्हणा, स्वतः जाऊन डिलिव्हरी म्हणा, याच्यामध्ये आमचा खूप सारा खर्च होत होता सर पहिल्यापासून. म्हणजे जो काही येणारा होता सर आम्हाला प्रॉफिट, तो बराचसा व्हायचा नाही सर. पण आम्ही आता मागच्या तुम्ही बघणार मागच्या 1-2 महिन्यापासून तर आम्ही म्हणजे प्रॉफिट वगैरे बराबरी आमचा व्हायला लागला स्टार्टअप लेवलला. कारण म्हणजे अजून पण आमच्याकडे स्थिती अशी आहे सर की आमची जी देतोय क्वालिटी तीच ठेवली, पॅकेजिंग तीच ठेवली. तुम्हाला तर आम्ही दाखवलं सर्व काही. बरोबर. डिलिव्हरी पण देणं येणं सर्व खर्च वगैरे, कारण की आम्ही फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी देणं या सर्व साऱ्या गोष्टी करतो सर. त्याच्यामुळे प्रॉफिट हा अजून पण सर आमच्याला आहे, पण त्या लेवलला नाही सर. का आम्हाला सर्वात जास्त म्हणजे लोकांपर्यंत माल पोहोचवणं आमचं गरजेचं सर. आणि तरी पण जर का तुम्ही म्हणत ना सर आता प्रॉफिट किती, तरी मंथली 80-90 हजार एवढा प्रॉफिट आमचा आहे सर आत्ताच्या कंडिशनला. कारण की ऑल ओव्हर महाराष्ट्र आम्ही स्प्रेड केलेला आहे सर सर्व. आणि भविष्यात आहे ना सर आमचा हा बिझनेस आत्ताच्या दृष्टिकोनाने बघता तुम्ही पुढच्या दृष्टिकोनाने बघा सर, पूर्ण महाराष्ट्र भारतभर आपल्याला बिझनेस जाणार आहे सर. कारण की आपण जे क्वालिटी देतोय, पॅकेजिंग देतोय, सर्व काही मेंटेन केलंय सर आपण. त्याच्यामुळे सर आपण भविष्यात खूप चांगल्या लेवलला असणार सर, एवढं नक्कीच आहे सर. एक महत्वाची गोष्ट आहे की ज्यामुळे तुझ्या चिप्सला मागणी, ती गोष्ट म्हणजे की मसाला. कारण बहुतांश बाजारात आपण भरपूर चिप्स पाहतो, खाल्ले आहेत आपण, त्याची चवी चाकली आहे, पण तुझ्या चिप्स मध्ये असं वेगळेपण काय मसाल्या संदर्भात जे की लोकांनाही आवडतं? बरोबर. आता मेनली आपण खूप काही प्रोडक्ट बघतो सर मार्केटमध्ये, ते खूप प्रीमियम लेवलचे मसाले वगैरे किंवा फॅक्टरीमधले मसाले यूज केलेले असतात सर. पण आपलं कसं सर, आपण पॅकेटवरच आपलं नाव दिलेलं असतं सर, द होममेड अरोमा, म्हणजे घरगुती पद्धतीने बनवलेले चिप्स. म्हणून आपले मसाले पण एक घरगुती पद्धतीने बनवलेले आहेत सर. हो सर, घरगुती पद्धतीनेच आपण मसाले पण बनवतो सर्व, आणि तेच आपण सर्व त्याच्यानेच आपण क्वालिटी पण मेंटेन करतो. आणि त्यासोबत नुसतं मसालेच नाही सर, तर आपली प्रत्येक प्रोसेस ही घरगुती पद्धतीची सर. तुम्ही सांगतो सर मी आमच्या प्रत्येक याचं नाव द्यायचं कारण तेच सर, द होममेड अरोमा. म्हणजे सर्व काही गोष्टी आहेत म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पासून सर्व ते आपण घरगुती पद्धतीनेच बनवतो सर. हाय लेवलच्या मशीन वगैरे यूज करून किंवा त्या गोष्टी करून आपण नाही करत सर. प्रेक्षकांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही जी पोरं आहेत का, पुण्यामध्ये हे सिंगल आहेत आणि आजही स्वतः हाताने स्वयंपाक करतात आणि खातात. जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचंय ना, तुम्हाला जमिनीवर राहावं लागतं आणि वर्तमान परिस्थिती स्वीकारावं लागते, तेव्हा तुम्हाला उद्याचे यश दिसतं. आणि सर्वात महत्वाचं, यांनी एक जुगाडू पद्धतीने एक मशीन बनवलंय ज्याच्यात हे चिप्स मिक्स करतात. आपण ते जुगाड बघणार आहेत, त्यांची पॅकिंगची पद्धत बघणार आहेत. आणि व्हिडिओ आणखीन संपला नाही. आतापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय हे माझ्या लक्षात येते, त्यामुळं चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे लक्षात आलं तुम्हाला दोघांच्या नावावरून. एक तर तुम्ही 24-25चे तरुण आहेत, मला प्रचंड कौतुक वाटायले. आणि आजपर्यंत आपण अशी मैत्री पाहिली, कुणी मैत्रीत धोका देतं, मैत्रीत भांडणं होतात, आणि हे तर आवर्जून मी अनुभवलेलं आहे की व्यवसायात 2 मित्राचं जास्त काळ टिकत नाही. बरोबर. मग तुमचं हे कसं टिकलं, बॉन्डिंग कशी, किंवा दोघांचे या व्यवसायात रोल काय काय? रोल काय सर, मोस्टली ना सर माझं काम कसं आहे सर, मी सेल्स बघतो सर, की जास्तीत जास्त कस्टमरला दुकानपर्यंत कसं पोहोचायचं, काय पोहोचायचं, ऑर्डर घेणं ऑनलाईन वगैरे. पण मोस्ट रोल सर मी तर पोहोचवतोय, पण इथं माल असणं किंवा नसणं इथं मला काहीच माहीत नाही. पण एक ट्रस्ट आहे की जयश आहे तर मॅन्युफॅक्चरिंगचा ताणच नाही. ऑल ओव्हर दुकानचं ऑल ओव्हर म्हणजे मी काहीच बघत नाही. 10% पण परचेस वगैरे या गोष्टी पूर्ण जयश बघतो, आणि मॅन्युफॅक्चरिंग पूर्ण जयश बघतो. क्वालिटी मेंटेन वगैरे ज्या गोष्टी आहेत या फक्त जयशकडे सर. मला अजून म्हणजे काही गोष्टी फक्त बेसिक आहे मी, पण क्वालिटीसाठी सर्वात जास्त R&D करतो सर. कंटिन्यू रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये फुल हुशार सर. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये म्हणजे किंग आहे सर, नाही का? क्या बात आहे. हो, माझं काम एकच फक्त सेल्स करणं, बाकी मॅन्युफॅक्चरिंग किती स्टॉक ठेवायचा, काय ठेवायचा, किती मॅन्युफॅक्चरिंग करायचं, सर्व जयश बघतो सर. चित्रपटातील जय आणि वीरूला तुम्ही पाहिलंय, परंतु या 22 वर्षीय वास्तवातल्या जय वीरूला एक लाईक नक्की करा. का? हे वास्तव आहे आणि आपण स्वीकारलं पाहिजे. आता इत्तंभूत माहिती सांगितली मार्केटिंग
ऑनलाईन हो. वेबसाईट, हो. तुझं ध्येय धोरण भविष्यातलं सर्व सांगितलंस. परंतु आता पॅकेजिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कसं चालतं त्याबद्दल थोडक्यात सांग. सर तुम्हाला पॅकेजिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग बद्दल सर आपण बघूया सर. जे तुम्हाला सर्वच दाखवणार सर. मॅन्युफॅक्चरिंग पॅकेजिंग कसं करतो त्याला चांगल्यारीत्या माहिती आहे तर तुम्हाला नक्की सांगणार सर. व्यवस्थित बघूया. जाऊ नका, आपल्याला महत्वाचा पार्ट बघायचा आता की हे मॅन्युफॅक्चरिंग कसं करतात आणि पॅकेजिंग कसं करतात. चला मग आमच्या बरोबर. सौरभ, ही जी आपला जळगावला जी केळी चिप्स आहेत, जी पॅकेजिंग असेल, ह्याची प्रोसेस असेल, ही कशा पद्धतीत चालते थोडक्यात काय सांगशील. ओके सर, मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सविस्तर सांगतो सर. आपल्याला सर जळगावमध्ये आपली एक फॅक्टरी सर, तिथं आपण चांगल्या पद्धतीचे एक ऑर्गॅनिक आणि हायजेनिक केळी आपण तिथं बनवत असतो सर सर्व. आणि बनवल्यानंतर आपल्या इथं बॉक्सेस मध्ये येतात सर. आपले बॉक्सेस असतात सर अशा प्रकारे. या बॉक्सेस मध्ये 5-5 किलोचे पॅकेट असतात सर. 5-5 किलो? हो, 5-5 किलोचे येतात सर. आणि ते आपण एका टबात टाकत असतो सर सर्व 5 किलोचे पॅकेट. ते टाकल्यानंतर आपण ते त्या टब घेतो आणि याच्यामध्ये टाकत असतो सर. ही मशीन आहे सर. ही मशीन पूर्णपणे जयेशने बनवली सर. पूर्ण हो सर, पूर्ण जुगाडू मशीन आहे सर आपली. पूर्ण जयेशने डोकं लावून बनवली सर. ती कशामुळे बनवली? बाहेर तर मशीन मार्केटला खूप आहेत. हो सर, खूप आहेत सर. पण त्याने बघितलं सर, ऑलरेडी त्याने बाकीच्या मशीनचा रिसर्च केला सर. पण त्या मशीनमध्ये त्या लेवलची क्वालिटी मेंटेन न होत होती, ज्या लेवलची त्याला क्वालिटी पाहिजे होती. बरोबर. तुम्हाला पहिलं बोललो की R&D मध्ये आमचा जयेश खूप परफेक्ट आहे, त्याला क्वालिटीमध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे. बरोबर. हो, मग त्याला पटत नव्हते. तो म्हणला की मी जुगाड करेल, मी स्वतः बनवणार. त्याला म्हटलं तू बनव. आणि मला पूर्ण विश्वास आहे, जयेश बनवतोय म्हटल्यावर काहीतरी वेगळं दिसणार आहे. आणि तुम्ही बघू शकता सर या लेवलची मशीन जयेशने बनवलेली सर. प्रेक्षकांनो, लाखो रुपये वाचून, बाहेर मार्केटला भरपूर मशीन आहेत ज्याला लाखो रुपये लागतात, हे वाचून हे इंजिनियर ह्यानं डोकं वापरलं आणि ह्याने ही मशीन बनवली. अतिशय जुगाडू पद्धत आहे. आणि ह्या मशीनवर ह्यांनी व्यवसाय सुरू केला. जयेशनं इंजिनिअरिंगचं डोकं वापरलं आणि ही मशीन बनवली. जयेशसाठी एक लाईक बनती बरं का. एक लाईक नक्की करा जयेशसाठी फक्त. आता पुढची प्रोसेस कशी? सर पुढची प्रोसेस आपली अशी सर, आपण तो टबेच्यात टाकल्यानंतर सर आपलं काहीतरी प्रत्येक फ्लेवरसाठी वेगवेगळं प्रमाण असतं सर मसाल्यांचं. ते मसाल्याचं प्रमाण आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. त्यानंतर याची एक रिसायकल असते सर, गोलवाली. ती पूर्ण सायकल फिरत असताना काही मिनिटाची असते सर. प्रत्येक फ्लेवरसाठी 7 मिनिटाची, 9 मिनिटाची, याचे वेगवेगळे आपण सायकल असते. ते सायकल केल्यानंतर जे चिप्स असतो आम्ही बघतो सर. आता जे चिप्स आहेत आम्ही बघतो सर की स्लाइस वगैरे कसे झाले, काय नाही झाले, मसाले लागलेत का नाही लागलेत, त्यानंतर तसे आम्ही चेक करतो सर. ते आता मला सांगा, ही जी जुगाडू मशीन आहे ह्याच्यात प्रत्येक स्लाइसला तो मसाला लागतो का? हो सर, प्रत्येक स्लाइसला तो मसाला लागतो सर. प्रत्येक स्लाइस जेवढं आपण फिरवलं सर, आम्हाला कळतं की आता 7 मिनिटं झाले तर किती स्लाइस झालंय, काय झालंय. आम्हाला जेव्हा वाटलं की नाही आता क्वालिटी या लेवलची झालेली आहे, त्यानंतर आम्ही स्टॉप करतो सर. हो, याच्यानंतर हे सर्व झाल्यानंतर सर आपण तो पूर्ण माल जो आहे सर एका टपामध्ये काढत असतो सर. आणि आपली तुम्हाला जसं की मी तुम्हाला सांगितलं पॅकेजिंग 160 ग्रॅमची, आपण 160 ग्रॅम लगेच त्या टपात काढून लगेच त्याच्यामध्ये भरत असतो. आणि त्याच्यासोबत आपण एक टोमॅटो सॉस पण देत असतो सर त्या चिप्स बरोबर. हो सर, त्या पॅकेटमध्येच. हो, तुम्ही फक्त चिप्स खाणार नाहीत बरं का, तर त्याच पॅकेटमध्ये तुम्हाला टोमॅटो सॉस सुद्धा मिळणार आहे. काय शक्कल लावलीस तू. हो सर. पुढे प्रोसेस? मग सर आपण सर्व ते टोमॅटो सॉस वगैरे सर्व भरल्यानंतर सर त्यानंतर आपल्या इथं मशीन आहे सर, आपल्याला पॅकेजिंग मशीन. तर त्याला आपण एक नायट्रोजन जॉईन केलंय सर. तर आपण ते पॅकेजिंग करत असताना त्याच्यामध्ये नायट्रोजन भरत असतो सर. का बरं? कारण की सर त्याच्यावर ना सर जी एक्सपायरी डेट आहे सर, ती म्हणजे एक्सपायर म्हणजे जास्त दिवस हा प्रोडक्ट टिकला पाहिजे सर. जास्तीत जास्त दिवस आपला प्रोडक्ट टिकला पाहिजे. म्हणजे जसं की आम्ही पहिले करत होतो तर त्याच्यावाली एक्सपायरी होती जवळपास 45 ते 2 महिने, 45 दिवस तर 2 महिने एवढी एक्सपायरी होती. पहिले आम्ही विदाउट नायट्रोजन. विदाउट नायट्रोजन. नायट्रोजन टाकल्यानंतर तीच एक्सपायरी कुठेतरी आपली 5 ते 6 महिन्याच्या चालते सर. म्हणजे नायट्रोजनचा खूप मोठा रोल आहे. हो सर, खूपच मोठा रोल आहे सर. कारण की बाहेरची जी एअर ती आतमध्ये जातच नाही सर. हो, त्या लेवलची आपली नायट्रोजन पॅकिंग असते सर. आपण पॅकिंग वगैरे करत असतो सर सर्व. आणि पॅकेजिंग केल्यानंतर एका बॉक्स मध्ये आपण पूर्ण माल भरतो आणि तो फायनली जसे काही ऑर्डर आलेले असतात त्या लेवलला डिस्पॅच होतो असतो सर आपला पूर्ण माल. क्या बात आहे. आता ही जी तू तयार झालेली जी पॅकेट आहे, तू प्रोसेस सांगितली सर, हे वितरण कसं करतो, डिलिव्हरी कसं करतो त्याची? सर्व पॅक वगैरे झाल्यानंतर सर जसं की जवळपासचे ऑर्डर असल्या सर तर ते आम्ही स्वतःच करतो सर. जवळपासच्या ऑर्डर आम्ही स्वतःच करून टाकतो सर. चालले बाईकवर? हो, मी तर जास्त करून बाहेर असतो. जे जवळच्या जवळ पूर्ण ऑर्डर कव्हर करत असतो जवळचे. हो, तुम्हाला माहिती आहे सर ही मशीन जयेशने बनवली सर. आणि इंजिनियर मुलं आहे ना सर, इंजिनिअरिंग सोडून दुसरं काही करू शकतात सर. इंजिनियर लोक इंजिनिअरिंग सोडून दुसरं काही डोकं लावू शकतात सर, ते सांगतात. सर हे 2 इंजिनियर आहेत खानदेशचे. आणि या दोघांनी आपला जळगावाला हा व्यवसाय ज्या पद्धतीत सेट केलाय का, खरंच प्रेरणा आहे. कारण सौरभनं खूप सुंदर सांगितलंय किंवा इंजिनियर लोक इंजिनिअरिंग सोडून सर्व काही सांगतात, हा त्याचा अनुभव आहे. आता विषय काय आहे
की या दोघांनी केलेला व्यवसाय, त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन आणि सर्वात विशेष म्हणजे त्यांची असलेली प्रबळ इच्छाशक्ती, आपण त्याचा फॅन झालोय. तुम्ही फॅन झालात का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल असं गृहीत धरतो आणि इथंच थांबतो. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.